नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? अ, जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री स्वामी समर्थ. आज मी परत एक माझा अनुभव घेऊन आलेलो आहे. अ, त्याआधी मागच्या दोन्ही व्हिडिओजला तुम्ही भरभरून अ, प्रतिसाद दिला, लाइक्स दिले, अ, भरपूर व्ह्यूज आलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच त्याच्यावरती प्रेम करत राहा. असेच व्हिडिओज शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. कॉमेंटही करा. जिथे तुम्हाला कुठली गोष्ट खटकली असेल, कुठली गोष्ट आवडली असेल किंवा नसेल, ते पण कॉमेंटमध्ये जरूर कळवा. म्हणजे याच्यात आपण सुधारणा करू शकतो. अ, ज्या लोकांना आपले अनुभव शेअर करायचे असतील, त्या लोकांसाठी सुद्धा खास मी एक सूचना देऊ इच्छितो, की मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की आपले अनुभव कळवण्यासाठी मला ईमेलद्वारे तुम्ही सांगा. पण ईमेल थोडासा अ, कठीण होऊ शकतं काही लोकांसाठी. म्हणून तुम्ही मला या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये जरी कळवलं, की तुम्हाला काही अनुभव शेअर करायचे असतील, तरीसुद्धा चालेल. किंवा मला अ, अ, Facebookवर किंवा Instagramवर सुद्धा कळवलं तरी चालेल. मी माझ्या या कॉमेंट सेक्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा Facebookचा आयडी आणि Instagramचा आयडी दोन्ही पण मी शेअर करतो. तर त्याच्यावर तुम्ही मला कळवू शकता आणि मग आपण तुमचे अनुभव हे नक्की रेकॉर्ड करू. आज मी माझा एक अनुभव असा सांगणार आहे. काही छोटे अनुभव आहेत, जे रोजच्या रोजच्या आयुष्यामध्ये, रोजच्या आपल्या दिनचर्येमध्ये बरेचदा त्याचा अनुभव येतो, की कसं देव आपल्याला अ, कशी मदत करतो. देव नेहमी आपल्या छोट्या अगदी अडचणी कशा दूर करतो. तर मला एक असा अनुभव आला, की इतक्यातच रिसेंटली बँकेचं काही काम होतं मला आणि बँकेच्या कामासाठी मला एका बँकेमध्ये जायचं होतं आणि त्या दिवशी शनिवार होता. मला ऑफिसला सुट्टी असल्यामुळे मी शनिवारी सगळे कामं करतो. जनरली सगळे लोकं शनिवारी काम करतात, बँकेचे काही कामं असतील तर. तर त्याच याच्याप्रमाणे मी माझं काम बँकेचं मी करायला गेलो. नेमकं त्या दिवशी सुट्टी होती. अ, आणि सगळ्या बँका बंद होत्या. तर मला काही त्या दिवशी आणि त्या काम करण्यासाठी माझ्या मते शेवटचा दिवस होता. जे स्पेसिफिक मला जे काम करायचं होतं. अ, तर त्या कामासाठी तो शेवटचा दिवस होता आणि मला ते काम कोणत्याही परिस्थितीमध्ये ते मला करून घ्यायचं होतं. अ, पण बँक बंद होती. बँक बंद असल्यामुळे मला आता कळेना, की आता आपल्याला उशीर झालेला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये काम केलं तर त्याला उशीर होईल आणि त्याचा आपल्याला दंड भरावा लागेल किंवा ती गोष्ट होणार नाही वेळेत. म्हणून मी विचार करत होतो, की आता काय करावं? जवळच्याच अ, अ, ज बा ठिकाणी मी जस्ट उभा होतो आणि जस्ट मी देवाला प्रार्थना करत होतो. देवाचे नाव सतत मी घेत असतो. अ, श्री स्वामी समर्थ. तर नामस्मरण मी हे सतत चालू ठेवतो. अ, मग कोणत्याही वेळ असो किंवा कोणताही काळ असो, काम करत असताना, जेवत असताना म्हणजे प्रत्येक वेळेला 24 तास मी माझं नामस्मरण आणि देवाचं नाव घेणं हे माझं सतत चालू असतं. तर मी नामस्मरण करत असताना विचार करत होतो आणि विचार करत असतानाच मला तिथला जो वॉचमन होता त्या बँकेच्या तिथला, तो म्हणाला, स्वतःहूनच मला येऊन म्हणाला, की "सर तुम्हाला काय पाहिजे? कशासाठी तुम्ही थांबले आहात? बँक तर बंद आहे." म्हटलं, "अहो असं-असं आहे. मला एक काम होतं आणि बँक बंद होती. मला आज ते काम करणं खूप गरजेचं होतं. म्हणून मला आता प्रश्न पडलाय, की आता काय करावं?" तर तो वॉचमन म्हणाला, की "अहो असं करा ना, मला ते सरांचा नंबर माहिती आहे. तुम्ही ज्या सरांचं तुम्ही म्हणताय ज्यांच्याकडे काम आहे, त्या सरांना तुम्ही फोन करून विचारू शकता, ते की काही काही करू शकतात का ते?" तर म्हटलं ठीक आहे, एकदा प्रयत्न करून बघू. जनरली कोणी बँकेचे अधिकारी किंवा बँकेचे ऑफिसर असे पर्सनल कधी वेळेत कधी
काम करत नाहीत किंवा अव्हॉइड करतात आणि साहजिक आहे. सुट्टीच्या दिवशी काम कसं कोण करणार? तर म्हटलं ठीक आहे, पण ते म्हणत होते, ते वॉचमन तो बोलला म्हणून म्हटलं ठीक आहे, एकदा प्रयत्न करून पाहू. म्हणून मी त्यांच्याकडनं फोन नंबर घेतला आणि सहजच फोन लावला. तर फोन लागला पण त्यांनी उचललाही आणि माझं काय काम आहे हे जाणून घेतलं त्यांनी. जाणून घेऊन त्यांनी लगेच मला होकारही दिला आणि ते काम त्यांनी तिथल्या त्वरित ऑनलाईन असल्यामुळे त्यांनी ते काम पूर्णही करून दिलं. याचा मला विश्वासच बसेना, की असंही काही होऊ शकतं, की मला असं वाटलं म्हणजे मी चिंतेत होतो. चिंता म्हणण्यापेक्षा ते काही काम एवढं असं नव्हतं, की काम नाही झालं तर आपली सॅलरी थांबणार आहे किंवा आपल्याला आता पैसे मिळणार नाही किंवा आपल्याला काही पुढे जगता येणार नाही, असा जीवन मरणाचा प्रश्न नव्हता. पण इतक्या छोट्या कारणासाठी देव कसा धावून येतो, म्हणजे देवाचीच कृपा. मी जस्ट विचार करत उभा होतो आणि मला तो वॉचमन स्वतःहून मला विचारतो आणि तो मला येऊन सांगतो, की "सर तुम्ही काय करता? कशासाठी थांबले आहात?" मग मी त्याला सांगतो काय आणि तो मला सांगतो, की "ते ऑफिसरचा माझ्याकडे नंबर आहे. तुम्ही फोन करून बघा." मी तो फोन लावलाही. त्यांनी उचलला. त्यांनी विचारून घेतलं काय प्रश्न आहे आणि त्यांनी ते काम पूर्णही करून दिलं. याचा माझा विश्वासच बसत नव्हता. पण ते काम झालं पूर्ण आणि मी देवाला प्रार्थना करून म्हटलं, माझ्या अंगावर आत्ताही शहारे येतायत, की हा चमत्कारच आहे, की देवाने मला कसं याच्यातनं मार्ग दाखवला स्वतःहून मला त्याचा मार्ग दाखवला आणि ते काम पूर्ण झालं. तर अशी ही देवाची लीला असते. अशी ही देवाची अगाध आपल्यावरती प्रेम असतं. जर आपण त्याचं नाव घेत राहिलं, जर देवावर आपण तेवढंच प्रेम केलं, तेवढाच विश्वास ठेवला, तर देवही आपल्याला अ, आपल्यावर तेवढंच प्रेम करतो. हे मला अगदी त्याचा चांगला अनुभव आला आणि तो मला म्हणून शेअर करायचा होता. तर माझ्या अंगावर अजूनही शहारे येत आहेत, की तो क्षण आठवला, की मला तो अ, देव आठवतो आणि स्वामी समर्थ महाराजांचा मला आठवण होते आणि म्हणून मी सगळ्या लोकांना कळकळीची विनंती करून सांगतो, की देवाचं नाव घेत राहा, नामस्मरण करत राहा. मनातल्या मनात देवाचं नाव घेत राहा, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची त्रास होणार नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये काही पण अडचणी आल्या, तर त्या अशा अगदी चटकन चुटकीसरशी सुटून जातात आणि देव आपल्याला मदत करायला त्वरित तिथे धावून येतो. तर असा माझा हा अनुभव. असेच तुम्हाला जर काही अनुभव शेअर करायचे असतील, तर मला त्वरित कळवा. मला ते ऐकायला छान वाटेल आणि ऐकवायलासुद्धा, लोकांपर्यंत पोहोचवायला सुद्धा खूप आनंद होईल. तर तुम्ही जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा, की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जे अनुभव शेअर करायचे असतील, तर ते अनुभव मला अ, WhatsApp नाही, Facebook किंवा Instagramवर कळवा. त्वरित कळवा, लवकरात लवकर कळवा आणि मी नक्कीच तो व्हिडिओ, तुमचे अनुभव अ, ऐकायला इच्छुक राहीन आणि हा व्हिडिओ नक्की करायला मला आवडेल. खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे असेच मला तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. असंच प्रेम देत राहा. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि देवाचं नामस्मरण करत राहा. देवाची भक्ती करत राहा. देवाचं नाव घेतल्याने सगळे संकटं, सगळ्या गोष्टी दूर होतात आणि आपलं जीवन सुखकर आणि अ, अ, शांतीपूर्ण होतं. याच्यात काहीच शंका नाही. जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री स्वामी समर्थ.